फक्त बिमरसाठी नक्कीच आपण रिव्ह्यू घेऊ शकता. दिनेश बांबरे, गणेश पाटील, नितीन कालसेकर आणि राजेंद्र बजागे हे 4 ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये नंदू पाटील, मॅन फ्रॉम सुरई. कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचक आपण पाहतोय पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार सर आणि व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर सर. DJ लावण्य यांच्या माध्यमातून प्रोपेटर स्वप्नील पाटील आकर्षक धून पेश करताना आपल्याला पाहायला मिळतात कालपासून. त्यानंतर दीक्षित लाईट इलेक्ट्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षपणे केलं जात आहे. आपण पाहतात जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई आयोजित क्रिकेटचा महासंग्राम मिनी KPL कृष्णा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय भालवड संघ. भालवड संघाचा 12th मॅन राखीव खेळाडू आमच्या संयोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचा हा 4था दिवस आपण पाहतोय, कारण 12 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि आज 15 मार्च या स्पर्धेचा 3रा दिवस आपल्याला 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सलमेजोडी मैदानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते ते वसई फाटा या संघाकडून. क्षेत्ररक्षणाच्या तयारीमध्ये आपण भादोडे या संघाला 5 षटकाचा सामना असणार आहे, ज्यामध्ये P1 आणि P2 हे 2 षटके मेंढरी पॉवरप्लेचे असणार आहेत. तर पाण्याची सुविधा मैदानामध्ये पुरवायची आहे. आयोजन कमिटी मेंबर्स आपण पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. आज स्पर्धेचा सलग 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आज 15 मार्च. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी 1877 मध्ये क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या 2 संघांमध्ये खेळला गेला होता आणि तो सामना ऑस्ट्रेलियन संघाने 45 धावांनी जिंकला होता. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे बरोबर 100 वर्षांनी आजच्या दिवशी 1977 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांमध्ये मेलबर्न ग्राउंडवरचा सामना खेळला गेला होता. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे 100 वर्षांनी तो सामना बरोबर 45 धाव्याने ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला होता. ही योगायोगाची गोष्ट आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1877 आणि 1977 मध्ये घडली होती. आज 1992च्या विश्वचषकामध्ये न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाला पराभूत करून सलग 7वा विजय संपादन केला होता. मात्र त्यानंतर 3 दिवसांनी पाकिस्तान संघाने त्यांना पराभूत केलं होतं आणि त्यांचा विजय रथ थांबवला होता. आणि नंतर पाकिस्तान संघाने 1992चा विश्वचषक जिंकला होता. आजच्या दिवशी 2003च्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली याने बांगलादेश विरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2007च्या विश्वचषकामध्ये
आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यामधील वन डे सामना टाय झाला होता. तर बोलूया आपण सामन्याकडे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय हिमालय येऊन वसई फाटा, तर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतो भादवड संघ. पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्याच चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय हिमालय 11 वसई फाटा या संघाला. नवीन फलंदाज मुराद आलेला आहे वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. यावेळी ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलने अकाउंट ओपन होते ते वसई फाटा संघाचा आणि सिंगलने अकाउंट ओपन करतोय फलंदाज मुराद. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा हादरा बसतोय तो हिमालय 11 वसई फाटा संघाला. यावेळी पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधता मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आलेला नाही. फलंदाज सतीश याला, सतीश हे एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन करतोय आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 2वर. 1-2 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. यावेळी बॅटचा हलकासा स्पर्श आणि चेंडू करिश मात्रेच्या हातामध्ये स्थिरावतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय हिमालय 11 वसई फाटा संघाचा. दुसरा फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद केलेल्या आहेत प्रेम चव्हाण या गोलंदाजाने. नवीन फलंदाज सलमान येतोय. आपण पाहतोय दोन फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता अफरोज, ज्याला खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती. पहिल्या चेंडूवर तो बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला तो मुराद, ज्याने 1 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. बिकट स्थिती सध्या आपण पाहतोय हिमालय 11 वसई फाटा संघाची, कारण दोन फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि तो लँड होईल लॉंग ऑनच्या बाहेर सीमापार. षटकार, व्हॉट अ शॉट. पहिला दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. ती धावपलकर 8 धावा. व्हॉइस ऑफ वाफाने समालोचक संदीप गावण सरांकडून हिमालय वसई फाटा संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद समालोचक संदीप गावण सर, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सलमान. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू होता. अगदी ब्लॉक होल्ड मधला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चांगली वापसी करताना चेंडूवर गोलंदाज आपण प्रेम. तर निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपलकर हिमालय 11 वसई फाटा संघाची 2 बाद 8 धावा.
पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील हिमालय 11 वसईपाडा विपक्ष नारायण स्मृती भादोड या दोन संघामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीवर पॉवर प्लेचा दुसरे षटक घालण्यासाठी गोलंदाज करिश मात्रे येतोय. साई कृष्ण कॉम्प्लेक्स स्टँड इन करून सज्ज होईल. पहिले षटक प्रेम चव्हाण यांनी हाताळलं होतं, जो संघनायक आहे नारायण स्मृती भादोड या संघाचा, आणि दुसरं षटक करिश मात्रे हाताळण्यासाठी आलेलं आहे. करिश मात्रे समोर जाईल फलंदाज सतीश. यावेळी पलटी शॉट, सुरेख फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार, दणदणी चौकार. सुरेख फटका आपण पद्धत चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे. सॉरी, 5 या धावसंख्येवर पोहोचतो सतीश, आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 12 धावा. वसई फाटा विपक्ष भादोड या दोन संघामधील आजच्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसरं षटक करिश मात्रे हाताळतोय, तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज सतीश. 3 षटकचे ऑल्टरनेटमध्ये आपण पाहतोय, कारण पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. मेंडेटरी पॉवरचं दुसरं षटक सुरू आहे, आणि दुसरं षटक करिश मात्रे हाताळतोय. पिलमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. ऑल्टरनेटमध्ये आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक तैनात गेलेले आहेत. त्यामध्ये डिप्स कडले डिप पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय, आणि एक क्षेत्ररक्षक वायलेशच्या लॉंग रिझनमध्ये जवळजवळ आपल्याला कावकरण रिझनमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी फुलटाच चेंडू होता, टायमिंग साधता नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावीने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज सतीश, आणि एकेरी धावीने वसई फाट्या संघाची धावसंख्या सिंगलने वाटून होते ती धावफलकावर 13 धावा. करिश मात्रे साई कृष्ण कॉम्प्लेक्स स्टँड इन करून पुन्हा एकदा वलताना यावेळी सामना केलेला फलंदाज सलमान, जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये एका धावीसाठी. एका धावीने संघाची धावसंख्या पोचते ती 14वर. चांगली फलंदाजी आपण पाहतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण पाहतोय सिंगलवर भर देताना वसई फाटा संघाचे हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू एक्स्ट्राक्षकच्या मागे अडवला जातोय. थर्डमॅन रिझनच्या क्षेत्रक्षकाकडून कुठल्या प्रकारची धाव नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो वसई फाटा संघाला. यावेळी स्विंग अँड मिस, सुरेख चेंडू, कुठल्याही स्पॉटवर चेंडू फेस झाला होता. चांगली गोलंदाजी आपण पाहतो करिश मात्रे याची. खरं तर करिश मात्रे हा फलंदाजीसाठी खूपच प्रसिद्ध आहे, मात्र गोलंदाजीमध्येही त्यांनी चांगली कामगिरी बऱ्याच वेळेला केलेली आहे. यावेळी समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो स्क्वेअरिस थर्डमॅन रिझनमध्ये. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात, आणि या 2 धावेने वसई फाटे संघाची धावसंख्या पोचते ते 16वर. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 25 षटकामागे हिमालय 11 वसई फाटा संघाने आपल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा झळकल्या. त्या धावफलकावर 16 धावा. जय हिंद देवरुंग आणि न्यू इकडा पिंपळनेर या दोन्ही संघांपर्यंत आमचा जर आवाज पोहोचत असेल तर बरोबर 6 वाजता या दोन्ही संघाने लकी ड्रॉसाठी सज्ज राहायचं आहे.
दोन्ही संघामध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला पुढे चाल दिली जाईल आणि ज्या संघाची चिठ्ठी राहील त्या संघाला मात्र गावदी ओवळी संघाशी लगेच इथे खेळावे लागेल. तर गावदी ओवळी संघाने इकडे लक्ष द्यायचं आहे की आपल्याला आजच 6 वाजताही रिपोर्ट करायचा आहे. जय हिंद देवरुंग नेविकडे पिंपलनेर आणि गावदी ओवळी या तिन्ही संघाच्या संघनायकांनी या गोष्टीची नोंद घ्यायची की आपण बरोबर 6 वाजता इथे रिपोर्ट करायचा आहे. देवरुंग आणि पिंपलनेर या दोन संघामध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. लकी ड्रॉच्या आधारे एक संघ क्वालिफाय होईल पुढील फेरीसाठी आणि ज्या संघाची चिठ्ठी राहील त्या संघाला गावदी ओवळी संघाची लढत द्यावी लागेल. P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी पावलेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 16 आपण पाहतोय. तर तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाजाच्या मार्ग गोलंदाज बाला तरे येतोय. आता मात्र विखुरलेले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे कारण P1 आणि P2 या दोन षटकामध्ये जी बंधने होते ती बंधने आता मात्र शिथिल झालेली आहेत आणि परिणामस्वरूप विखुरलेले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाची भूमिकेमध्ये आपण पाहतोय करिश मात्र आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज बाला तरे सज्ज होतोय. यावेळी प्ले अँड मिस कुठेही लाईनमध्ये चेंडूच्या न येता जागून खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता. फुटवर्कचा वापर तिथे केला गेला नव्हता. जिथे मोबाईलमध्ये नेटवर्क तिथे क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूपच महत्त्व आहे. इथे मात्र आपण पाहतोय की फुटवर्कचा वापर करताना दिसला होता तो फलंदाज. तर या स्पर्धेचे नियमावली आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. वसई फडा संघाची ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे या संघाला पॅनल्टी दिली जाईल 2 धावांची आणि बहादूर संघ जेव्हा फलंदाजीला उतरेल तेव्हा बहादूर संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा ॲड केल्या जातील. यावेळी मात्र आपण पाहतोय आगला वेगळा फटका. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. द्विधा मनस्थितीमध्ये नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. सिंगल आहे धावसंख्या पोचते 17 तिसरं षटक मार्गस्थ बाला तरे तिसरं षटक हाताळतोय. हवेचा वेग आता मात्र खूपच वाढलेला आहे. आपण पाहू शकता मैदानावरही ते चित्र स्पष्ट दिसतंय. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बदललेला वापर करताना दिसत नाही तो फलंदाज आपण पाहतोय सतीश. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज बाला तरेकडून. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता आणि त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप लाईन ठेवली जाते. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज खूपच संघर्ष करताना दिसतात हिमालयन वसईपाडा संघाचा. आपण पाहतोय की कुठेही चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न अगदी जागरूनच केला जातोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा पूर्णपणे बीट होतोय तो फलंदाज. बाला तरे याची अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत जर बघितलं तर बाला तरेने या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेले आहेत. त्यामध्ये 1 विकेट सटकावलेला नाही. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेले आहेत. लागोपाठचे 3 चेंडू तर त्याने निर्धाव हाताळलेले आहेत. पूर्णपणे आपण पाहतोय ट्रॅव्हल करताना ते वसईपाडा संघाचे फलंदाज. यावेळी फुलटाच चेंडू कमजोर चेंडू आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू निघून जातोय कावरणाच्या वरून सीमापार षटकार. पाच चेंडू चांगल्या रीतीने हाताळलं होतं मात्र 6वा चेंडू आपण पाहतोय अतिशय लूज चेंडू पाहायला मिळाला होता आणि त्या लूज चेंडूचा दोन्ही हाताने त्या मेजुनेचा स्वीकार केला होता तो फलंदाज सतीश याने. चेंडूला भिरकावून दिले होते 6 धावांसाठी षटकार. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकाची समाप्तीनंतर हिमालय वसईपाडा संघाची धावसंख्या धावफलक करते 20 धावा.
पहिला सामना आजच्या दिवसामधील हिमालय इलेव्हन वसईपाडा विपक्षी नारायण स्मृती भादवड या दोन संघामध्ये आपण पाहतोय. 3 षटकांची समाप्ती 3 बाद आणि धावफलकावर धावा 23. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये या गोलंदाजाने सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम हॅट्रिकसह केला होता आणि तोच हरीश मलावकर गोलंदाजीच्या मार्गावर सध्या साई कृष्णा कॉम्प्लेक्स स्टँड करून पाहायला मिळतोय. याच मैदानावर त्याने हा कारनामा केला होता. यावेळी मात्र लॉर्ड फ्लुडात चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला पलटी केलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण इसे काय ते 1-2 का 4 हा चौकार. व्हॉइस ऑफ माने राहुल भोईर सर आमचे सहकारी समालोचक आपलंही हार्दिक स्वागत आहे. राहुल भोईर सर आले आणि नक्कीच आवाजामध्ये चेंज झाले. तर या स्पर्धेचे सर्व रोशनजी वजे साहेबांचे ते आगमन झालेले आहे आणि त्यांचंही त्यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण मिनी केपीला कृष्णा प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन पाहतोय. यावेळी केवळ चेंडूला पुश केलेला आहे. पुश करू खुश राहो. एका धावीवर खुश राहतोय फलंदाज आणि एका धावीने वसई फाटे संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 29 धावा 29. चौथे षटक मार्गस्थ आहे. हरीश मलावकर चौथं षटकात आलतोय नारायण स्मृती भादवड या संघाकडून. सामना करेल फलंदाज सतीश. यावेळी खराब चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाही. फुलटाच चेंडू होता. मात्र इथे आपण पाहतोय की पंचांचं वाढचं शर्यत आहे. आव्हान त्याला वाढच्या रूपाने सिंगलने धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 30 धावा 3 नॉट 31 धावा 31 1+1 अशा प्रकारे 2 धावा 31 धावा. चौथं षटक हरीश मलावकर हाताळतोय. यावेळी सामना करेल फलंदाज अशरफ. यावेळी बॅटची आउटर इज मात्र बीट होतोय यष्टरक्षक आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 32 आजच्या दिवसामधील पहिला सामना वसई फाटा भादवड या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज अनेक दिग्गज संघांना स्टार खेळाडूंना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सध्या एक बिग मॅच मोठा सामना सध्या पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू फाईन लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते 34 वर पोहोचते. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो मिसफिल्डच्या रूपाने. त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. रिव्हर्स फटका करण्याचा प्रयत्न मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे. हरीश मलावकर याचा अतिशय सुरेख षटक आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अशरफ. सतीश. यावेळी स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. थ्रो तेवढा चांगला नव्हता. कॅरी करू शकला नाही तो गोलंदाज आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 2 धावी ते पूर्ण करतायत फलंदाज. या 2 धावीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावर 36 धावा 36. 4 षटकांची समाप्ती झालेली आणि 4 षटकांची समाप्तीनंतर हिमालय इलेव्हन वसईपाडा संघाची धावसंख्या झालेली ती धावफलकावर 36 धावा 36.
आपण पाहतात जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरे आणि वन मॅन शो रोशनजी वजे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम मिनी केपेल कृष्णा प्रीमियर लीग 2022चं आयोजन. या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सायंकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा आज सलग चौथा दिवस आपण पाहतोय आणि चौथ्या दिवसामधील पहिला सामना सध्या सुरू आहे. हिमालय 11 वसईपाडा विपक्ष नारायण स्मृती भादवड या दोन संघामध्ये. जय हिंद देवरुंग आणि न्यू पिंपलनेर या दोन्ही संघामध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो पुढे क्वालिफाय करेल, पुढच्या फेरीमध्ये धडक मारेल आणि ज्या संघाची चिठ्ठी राहील तो संघ गावठी ओवळी संघाशी लढताना दिसेल. यावेळी लॉफ्टेड फटका आपण पाहतोय. प्रेम चव्हाण यांच्या डोक्यावरून मस्तक में दस्तक देणारा षटकार. बॅट लागला होता, सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला होता. शेवटचे षटक आणि आपल्या स्पेडमधील ही शेवटचे षटक 12 तरी हातोलतोय. सामना करेल फलंदाज अशरफ, ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय. यावेळी पिकअप शॉट, सुरेख फटका, शॉट ऑफ द इव्हनिंग म्हटलं तर वावगं ठरणार आहे. व्हॉट अ शॉट. धावा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुरेख फटका, ज्याप्रमाणे अंतरशिकेमध्ये ऋषभ पंत एका हाताने फटका गेलतो त्याप्रमाणे फटका खेळताना अशरफ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दोन चेंडूंवर दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकारांची हॅट्रिक वर धावसंख्या आपण पाहतो धावपलकावर 48 धावा. यावेळी फुलटा चेंडू, जसा चेंडू तसा समाचार, चेंडू सीमा पार मिड विकेटच्या वरून हा षटकार. सलग स्पर्धेमधील तिसरे हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतं. स्लॉगरचं षटक आहे, ज्या किचन में मिक्सर जरूर है व क्रिकेट के स्लॉगर में सिक्सर जरूर है और 3 सिक्सर आते हुए लगभग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात अशरफ याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 3 षटकार 12 तरे याच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय. धावसंख्या वेगाने वाढते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतोय फलंदाज अशरफ याला. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते. ती धावफलकावर अब तक 56 धाव धावफलकावर झलकले गेलेले आहेत. षटकामधील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. चांगली धावसंख्या आपण होत आहे वसई फाटा संघाची 56 धावा. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा स्वीकार केलेला आहे. ही मेजवानी होती ती फलंदाजासाठी आणि चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलेला आहे सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. (62) 62 धावा.
शेवटचा चेंडू, हा चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग साधलेला नाही, एक धाव दरम्यान पूर्ण केली जाते. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की निर्धारित 5 षटकामध्ये हिमालय 11 वसईपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलकर धावा जगलेल्या त्या 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते नारायण स्मृती भादवाडा या संघासमोर. आणि जेव्हा पहिल्या षटकाची समाप्ती होईल तेव्हा बहादूर संघाच्या धावपलकामध्ये 2 धावा पेनल्टीच्या ॲड केल्या जातील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर आमच्या व्यापीडाईजवर लकी ड्रॉ काढला जाईल. न्यू क्रॅप पिंपलनेर, जय हिंद देवरुंग या 2 संघामध्ये येतात का. तर थोड्या वेळात आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. बोलूया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. पिंपलनेर संघ नाही का, आपण लकी ड्रॉसाठी यायचं आहे. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आणि कॉम्प्युटर समालोचक भिवंडी म्हणून ज्याचा आपण सातत्याने त्यांना समजलं जातोय धुमाल सर. तर सर्वांचं स्वागत आहे. परत पाहतोय आपण मिनी KPL 2022चा हा 4था दिवस आणि 4थी रात्र आपण थोड्याच पाहणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून खूप मोठा योगदान सातत्याने मिळतोय, नुकतेच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे असे सन्माननीय रोशनदादा वजेसाहेब आणि संपूर्ण जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई यांच्या माध्यमातून एक अतिशय भव्य दिव्य आपण आयोजन पाहतोय. KPLच्या माध्यमातून मालिकावीर जो खेळाडू ठरेल पाहतोय आपण VIP डायव्हर च्या समोर बाईक आहे सुंदर. या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू जो ठरेल तो मात्र बाईकवर बसणार आहे आणि उद्याचा हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. तर टार्गेट खूप मोठे इथं मात्र उभं आहे. पाहतोय आपण 5 षटकामध्ये 64 धावाचं टार्गेट इथं मात्र पार करावं लागेल. नारायण स्मृती भादवड पाहतोय आपण फलंदाजी करण्यासाठी दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर आणि दोन्ही उच्च कोटीचे फलंदाज. डावाची सुरुवात करण्यासाठी पाहतोय आपण नो डाऊट प्रेम एक खूप मोठं नाव आहे आणि द वॉल ऑफ भादवड म्हणून सातत्याने उल्लेख करतोय. मग ग्रामीण एक गाव एक गट संघ असो की मात्र व्यावसायिक क्रिकेट की मात्र आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर या खेळून खूप मोठी छाप सोडलेली आहे. तोच भादवड गावाचा हा स्टार फलंदाज इथं मात्र डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडूमध्ये 64 धावचं टार्गेट आहे. आणि समोर प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण वसई फाटा बऱ्याच लांबून आलेला संघ पाहतोय आपण फाईट करताना इथं मात्र भादवड संघाच्या अगेन्स्ट अतिशय अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण. खास फलंदाज असफ यांच्या माध्यमातून तब्बल 4 षटकार त्यांनी ठोकले आणि त्याच 4 षटकार 1 चौकार म्हणजे व्यक्तिगत संघासाठी 33 धावाची एक अतिशय छान उल्लेखनीय खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र खूप मोठं टार्गेट उभं केलंय. सूर्य थोड्याच वेळात आमच्यातून दूर जाताना आणि त्यानंतर मात्र फ्लड लाईट आणि खऱ्या अर्थाने नाईटला सुरुवात होईल. पण आजच्या दिवसातला पहिला सामना कुठला संघ जिंकेल
आतापर्यंत जर पाहिलं आपण GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उच्च कोटीचे संघ जे पाहतोय आपण, त्यामध्ये काल पाहिलं आपण एकविराजपट मानकोली, त्यानंतर एकता सारंगाव या संघाने अप्रतिम परफॉर्मन्स केलेला आहे. आणि आज GCAच्या गटामधून जर पाहिलं आपण, नो डाऊट पिंपळनेर, त्यानंतर देवरुंग आणि गावदेवी ओवली ड्रॉ टाकण्यात येईल. एका संघाला मात्र कंपल्सरी ओवली संघासोबत खेळावं लागेल. पिंपळनेर संघाचं संगणक जरी तर मात्र तुमचं आगमन झालं असेल तर आयोजकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण स्ट्राईकला फलंदाज करेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण प्रेम, ही जोडी बादोड संघाच्या माध्यमातून पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. गोलंदाज पाहतोय आपण अप्रोच, खूप मोठं नाव, वसई फाटा संघाच्या माध्यमातून. राईट द विकेट, पहिला चेंडू पाहतोय आपण. लाईन कुठे, लाईन चेक करताना अवजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि याचबरोबर वाईटच्या स्वरूपात खातं उघडलं गेलं बादोड संघाचं. 64 धावाचं टार्गेट आहे बादोड संघासमोर. सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूरच्या ऐतिहासिक मैदानावर आपण मिनी KPL म्हणजे द कृष्णा प्रीमियर लीग 2022चं आयोजन पाहतोय आपण. सन्माननीय रोशनदादा वजेसाहेब आणि ऑल संपूर्ण जयदुर्गा सुरेश संघाच्या माध्यमातून उच्च कोटीचं हा आयोजन पाहतोय आपण. डेनेटच्या स्वरूपात ही स्पर्धा, खूप मोठे बक्षीस पाहतोय आपण आणि मालिकेसाठी ही समोर बाईक आपल्या समोर दिसताना आपण पाहतोय. याच पाता फटका चांगला आहे, अप्रतिम ऑफ ड्राईव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, आलाय दमदार हा चौकार. क्या बात आहे. काल मध्यरात्री DJ स्वप्नील यांनी धमाल केली होती आणि आज अपेक्षा असेल की आज पण एक अतिशय चांगली धून आणि संपूर्ण रात्र मात्र मनोरंजन करताना आपण ऐकणार आहोत. तर काय क्लास फटका पाहिला आपण, ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात हा फटका होता. स्पेशलिस्ट करेश मात्रे ब्रँडेड हा चौकार ठोकलाय, ऑफ ड्राईव्ह क्लास. खातं उघडते स्वतःचं आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 5. 64 धावाचं एक मोठं टार्गेट आहे, पण 5 षटकामध्ये जास्त मोठं पण नाही आहे, कारण की पाहतोय आपण चौथा दिवस आणि सकाळ जर पाहिली आपण तर थोडीशी रोलिंग केलेली खेळपट्टी आहे, म्हणजे पहिल्या सामन्यात फलंदाला पोषक ठरणाऱ्यात कुठली शंका नाही आहे. गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट, परत याच पाहता अजून एक सुरेख फटका, चाललाय चेंडू आणि इथं मात्र आलाय हा फ्लॅट षटकार. काय क्लास फटका होता, जेमतेम मला वाटतं की अर्धा फूट बाहेर होता, पण किती लांब आहे याला नाही मत नाही, पण शिमिरच्या बाहेर आहे का याला महत्व आहे. ठोकलाय षटकार करेश, सुपर बॅटिंग करताना पाहतोय आपण. आता मात्र निश्चित धावसंख्या जर पाहिली आपण, एक चौकार एक षटकार ठोकल्याने धावसंख्या 11. जबरदस्त कामगिरी करताना करेश मात्रे, तालुका क्रिकेटचा एक चांगला बॅटर म्हणून ज्यांनी छाप सोडली बादोड गावाच्या माध्यमातून. मग सिटी क्रिकेट असो की व्यावसायिक क्रिकेट की मात्र आउट ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जाऊन या फलंदाजीने आपल्या नावाचा ठसा उमटवलाय, तो म्हणजे द वॉल ऑफ बादोड करेश मात्रे. ग्रेट बॅटिंग. थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवर ज्या प्रकारे सरळ बॅटिंग करतोय करेश मात्रे, आता मात्र लॉंग ऑन क्लिअर करेल काय पाहायचंय. याच पात्रा फटका डाव्या बॅटने चांगलं क्षेत्ररक्षण धोकादायक ठरतोय, धोका होऊ शकतोय आणि याच बरोबर परतीचा प्रवास करताना गोल्डन डगवर प्रेम चव्हाण हा फलंदाज बाद. खेळाडू किंवा संगणक आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. आयोजकाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने आपल्याला सूचना करतोय आणि त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. पिंपळनेर संघाचा संगणक किंवा कुठलाही खेळाडू जर 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण आला नाही तर आम्ही इथं मात्र ड्रॉ टाकण्यात येणार आहे.
याच पाहता सुरेख फटका, यावेळेस पाहता मिड ऑनच्या डोक्यावरतून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय अजून एक दमदार हा चौकार. ज्या प्रकारे उल्लेख केला होता की मिड ऑफच्या वरतून, आता मात्र लॉंग ऑफ घेतले मिडॉनला आतमध्ये आणि करिशनी पाहिलं की मिडॉन आतमध्ये तर परफेक्ट टायमिंगच्या बळावर लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईन पाठवलं या चेंडूला, हा आलाय चौकार. संघाची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 1-15, 64 धावाचा टार्गेट आहे. करिश मात्र अतिशय लाजवाब अफलातून कामगिरी करताना पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिले आता धावपलकर पाहतोय आपण 15, त्यामध्ये जर पाहिले आपण 2 चौकार आणि 1 षटकार. करेश अतिशय सुरेख फलंदाजी करताना स्वतःसाठी आणि संघासाठी स्वतः संघटनेक आहे. पाहतोय आपण स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहतोय, अतिशय वेगात झपकन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू अप्रतिम हाताळतोय इथं मात्र गोलंदाज वसई फाटा विपक्ष पाहतोय आपण. नारायण स्मृती भादवड हा संघ ज्या प्रकारे 64 धावचं टार्गेट त्यांच्या समोर आहे आणि स्वीकारलंय, पण एक मोठा धक्का बसलाय तो म्हणजे प्रेम हा फलंदाज धावबाद झालाय. गोलंदाज सज्ज होतोय परत राईट विकेट. याच पाता कट करण्याचा प्रयत्न, मोठी कट बॅटची थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय, आलाय अजून एक चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात. विकेट जरी एक गेला असेल पण सरासरी खूप चांगली आहे. पाहतोय आपण करिश मात्र अजून खेळपट्टीवर आहे. तिच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार निघाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण 19. चांगली दमदार सुरुवात. अजून एखादा विकेट जर या षटकामध्ये प्राप्त केला आणि धावा कमी खर्च केला तर मात्र वापसी करू शकतोय वसई फाटा संघ. तर आता मात्र ज्या 2 धावा पेनल्टीच्या लावण्यात आल्या होत्या वसई फाटा संघाला, ती आता मात्र आम्ही ऍड करतोय भादवड संघाच्या खात्यामध्ये. सुधारित धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 19 वरून आता मात्र 21 धावा झालेल्या आहेत. वसई फाटा संघाचा राखीव खेळाडू आपण सुद्धा लक्षात घ्यायचंय. धावसंख्या 21 एका कडेच्या मोबदल्यामध्ये. अजून सामना संपला नाहीये. एखादा विकेट इथं मात्र जर प्राप्त केला खास करिश यांचा तर वसई फाटा संघ वापसी करू शकेल. तर पिंपळनेर संघाचा हा खेळाडू आणि कर्णधार आलेले आहेत. स्वागत आहे आपलं. आपण ड्रॉ लगेच टाकणार आहोत. 2 चिठ्ठ्या आहेत, एक देवरुंग आणि पिंपळनेर. एक चिठ्ठी जी निघेल ती चिठ्ठी पुढे जाईल आणि जी चिठ्ठी खाली राहील त्याला मात्र कंपल्सरी ओली संघासोबत आजच्या दिवसामध्ये फाईट करावं लागेल. याच पाहता हा चेंडू चांगला आहे, आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अँगल म्हणून थोडासा चेंडू बाहेर निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली सुरुवात करतोय गोलंदाज. तर या स्पर्धेचे आमचे सर्व ज्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण की हा खूप मोठा शो आहे आणि खूप मोठं प्रेम आहे टेनिस क्रिकेटवर आणि खास म्हणून जयदुर्गा सूर्या संघावर, असे या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय रोशनदादा वजे यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ इथं मात्र काढणार आहोत. अजून एक निर्धाव आता मात्र संघर्ष करताना पाहिजे या षटकामध्ये. तर पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे सर्व सन्माननीय रोशनदादा वजे साहेब हे ड्रॉ करताना. आणि पुढचा संघ कोण आहे पाहतोय आपण, पिंपळनेर संघ. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता मात्र जो सामना होईल यावर पाहता अजून एक सुरेख अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. गावदेव ओली आणि जय हिंद देवरुंग या संघाने 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आपल्याला. देवरुंग आणि ओवली संघाचे संगणक आपण जर यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत असेल तर
याच पात्र हा ड्राईव्ह चांगला आहे, खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. डीप कव्हरकडे चेंडू जातोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. आतापर्यंत जर पाहिलं आपण 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च करतोय. कमबॅक करून दिले. गोलंदाज पाहतोय आपण इथं मात्र शाहरुख. बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर शाहरुख की तरफ से नपीतुली गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए फील्ड की जमावट देखिए इस वक्त बैकवर्ड पॉइंट के साथ कवर पॉइंट पर एक खिलाड़ी घेरे के अंदर शॉट थर्ड मैन और फाइनली घेरे के अंदर बैकवर्ड स्कोर घेरे के अंदर और एक खिलाड़ी इस वक्त मिड ऑफ घेरे के अंदर. इस फील्ड की जमावट के साथ शाहरुख गेंदबाजी की कमांड संभालेंगे. बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में अब तक शाहरुख की जानिब से. अगली गेंद फिर से शाहरुख की. अच्छी गेंद पूरे सम्मान के साथ गेंद को ऑफ ड्राइव किया है. मिड ऑफ पर गेंद जब तक फील्ड कर पाते तब तक टहल कदमी करते हुए अपने अपने छोर बदलने का मौका था. इस एक रन के साथ स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ, इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन. बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में शाहरुख की जानिब से. केपीएल 2022 का ये आज का चौथा दिन और चौथे दिन का पहला ही मुकाबला वसई फाटा बनाम हम इस वक्त देख रहे भादोड़ की एक चोटी की टीम. इस पर कट किया है, काफी खूबसूरत स्ट्रोक. दंदनाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकल गई 4 रनों के लिए. धावचं टार्गेट स्वीकारताना एक जबरदस्त सुरुवात पाहिली आपण. नारायण स्मृती भादोड या संघाची एका गड्याच्या मोबाईल 27. आता मात्र विजयाकडे हळूहळू वाटचाल करताना भादोडा संघ. जय हिंद देवरुंग संघाचा संगणक आणि गावदी स्पोर्ट ओवली संघाचा कर्णधार आपण 9 वाजता हजर राहायचे. धावसंख्या पाहते आपण 27. धावसंख्या पाहतोय आपण 27 आहे. अजून सामना मात्र जिंकण्यासाठी निश्चित इथून मात्र थोडासा अजून संघर्ष करावा लागेल. पाहतोय आपण 37. 18 चेंडू आणि 37 असं समीकरण. करेश हा एक फलंदाज अजून सलामीच्या खेळपट्टीवर आहे, म्हणजे सामना संपला नाहीये. काड्याची टक्कर पाहायला निश्चित मिळणार आहे. पण इथं मात्र निश्चित एकच सांगेल, जो जिता वही सिकंदर. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक घेऊन होते गोलंदाज. अशरफ येतोय. यावेळेस पात्र अतिशय अप्रतिम चेंडू होता. गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पा खाली जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरे षटक शाहरुखने अतिशय अप्रतिम हाताळलं. विकेट जरी प्राप्त केलं नाही पण धावाची सरासरी रोखल्या गेली आणि लाजवाब षटक टाकल्या गेलं. याच पाता चांगला फटकाय उडवलाय आणि ठोकलाय. हा अजून एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. म्हणून का ओळखले जाते. द वॉल ऑफ भादोड का म्हटलं जातोय. क्लास कोणाकडे तो म्हणजे करेस मात्र दाखवतोय. सफल झालाय. पुलचा फटका चाललाय. वाईट लोकांच्या वरतून ठोकलाय. अजून एक दमदार षटकार. अजून सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की इथून मात्र 25 धावांची आवश्यकता आहे. काय कमाल आणि धमाल लाजवाब बॅटिंग इथं मात्र करतोय आपल्या संघासाठी करेश मात्रे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले तर आपण 3 षटकार त्यांनी ठोकले आणि 3 चौकार, म्हणजे व्यक्तिगत 31 या धावसंख्येवर फटकेबाजी करताना करेश मात्रे. गोलंदाज अशरफ सज्ज होताना परत राईट आमोर द विकेट. समोर डेंजरस फलंदाज करेश मात्रे खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण करेजसाठी बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट,
जवळपास वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री, लॉंग ऑन बाउंड्री, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि बॅकवर्ड स्कोर लेग फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये सफल झालंय. पुलचा फटका चाललाय चाललाय ठोकलाय. अजून एक उत्तुंग षटकार लागोपाठ 3 मध्ये 3 ठोकले. षटकाराची अटी पूर्ण केली. काय धमाकेदार डाव साकारतोय करिश्मा आत्रे. याचबरोबर संघात धावसंख्या पाहतोय पण आता मात्र पुढे सरकते तब्बल ती 45. धमाकेदार डाव साकारताना पाहतोय आपण करिशाला. स्पर्धेचं रूल आहे, नियम आहे, ते जर सांगता नाहीत आमचे पंच. कारण की चेंडू जर गेला किंवा खराब झाला फुटला तर नवीनच चेंडू देण्यात येईल. पण काय फरक पडणार नाही. करेश ज्या प्रकारे इथं मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. काय पाहिजे तर क्रिकेट रसिकाला चौकार षटकार आणि क्लास द ग्रेट बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण षटकारा लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकणारा या स्पर्धेतला 5वा फलंदाज ठरलाय तो करिश मात्रे. सोप्या विजयाकडे वाटचाल करताना एक झंझावत खेळ दाखवताना पाहतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या खास स्वतःसाठी. आता मात्र समीकरण अजून सोपं आलंय, ते म्हणजे फक्त आणि फक्त इथून एकोणीस धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज अशरफ सज्ज होताना यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय आपण की निश्चित मात्र चांगला चेंडू होता. थोडासा टप्पा पडला आणि थोडासा अँगल म्हणून बाहेर निघणारा चेंडू होता. सफल जास्त झाला होता. पहिल्या चेंडू निर्धाव, त्यानंतर 3 मोठे षटकार, त्यानंतर मात्र निर्धाव. वसई फाटा विपक्ष भादोड अशी फाईट पाहतोय आपण. खराब चेंडू, योग्य समाचार पंच केले. डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑफ फॉलातून क्षेत्ररक्षण. आठवण झाली काल बलोनची, ज्या प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्याच प्रकारे इथं मात्र हवेत झेपाव चेंडू अडवलाय आणि संघासाठी 2 धाव वाचवलंय. तर इथं मात्र षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावचं टार्गेट स्वीकारताना नारायण स्मृती भादोड्या संघाची एक दमदार आणि तुफानी सुरुवात पाहतोय आपण. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहतोय आपण धावसंख्या 47. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 चेंडूमध्ये आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील की 17 धावेची आवश्यकता आहे. हा षटक 1 किंवा 2 विकेट आणि किमान 7-8 धावा जरी खर्च केला तर अंतिम षटकापर्यंत हा सामना घेऊन जाईल वसई फाटा संघाचे गोलंदाज. पण तो षटक टाकेल कोण, हा प्रश्न निर्माण झाला असेल वसई फाटा संघाच्या पाठीराख्यांना. कारण की भिवंडी टेनिस क्रिकेट खूप मोठं आहे आणि टेनिस क्रिकेटची पंढरी भिवंडी तालुक्याला का समजला जातोय, एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण. सिटी क्रिकेट पेक्षा मित्र म्हणजे ग्रामीण क्रिकेट खूप मोठं आहे आणि सातत्याने जर सिटी क्रिकेटचा उल्लेख जर पाहिला आपण तर ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटरच्या नात्यानं पाहतो की सिटी क्रिकेट अजून मात्र आहे. पण नो डाऊट ग्रामीण क्रिकेटचे स्टार मग प्रत्येक गावातले खेळाडू खूप मौल्यवान कामगिरी सातत्याने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये करतात आपल्या गावासाठी आणि आपल्या प्रत्येक व्यावसायिक संघासाठी. हे पाहू शकता आपण व्हीआयपीडीच्या समोर मालिकावीर साठी बाईक KPL 2022 अतिशय अप्रतिम उच्च कोटीचे आयोजन पाहतोय आपण व्यासपीठावर. या स्पर्धेचे सर्व आदरणीय रोशनदादा वजे साहेब हे सुद्धा आहेत. पुलचा फटका चाललाय ठोकलंय, यावेळेस पाहता मिलिंदच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार.
गोलंदाजाची लाजवाब फलंदाजी. फक्त आणि फक्त 5 धावीची आवश्यकता आहे. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी नारायण स्मृती बादवड संघाला उच्च कोटीची फलंदाजी पाहतोय आपण. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की सामना इथं मात्र कुठल्या संघाकडे झुकला जाईल, पण जिनके हो इरादे बुलंद हो हिमालय पर्वत की छू लेत आहे हे दाखवलं इथं मात्र करेश अँड मिलिंद या जोडीने. यावेळेस मात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. लाईन खूप स्वेर आहे, खराब लाईन आहे. उजाष्टीच्या बाहेर पंचाची दुनिया समांतरिषित व्हायचा इशारा येतोय. फक्त आणि फक्त 4 धावीची आवश्यकता आहे. किती चेंडूमध्ये सामना हा फिनिश करेल तर मात्र स्ट्रायकर फलंदाज बॅटर तो म्हणजे मिलिंद. सज्ज होतो ना गोलंदाज. याच पात्र हा चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि वसई फाटा निघालय या स्पर्धेच्या बाहेर. इथं मात्र ठरलंय द वॉल ऑफ भादवड, नो डाऊट. करिश मात्रे, हार्डलक वसई फाटा ऑल टीम.